नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा सर्वच चॅनलवरती अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून बैठकीला गेल्या अशी न्यूज व्हायरल होत आहे. खरं याच्यामध्ये चूक कोणाची? आपण बघा ज्या सदस्याने बैठक घेतली त्या सदस्यांचा सुद्धा व्हिडिओ मी याच्या माध्यमातून दाखवणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका मदतनीसांचं मत सुद्धा सांगणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर मॅडम ज्यांनी ही बैठक घेण्यासाठी बोलवलेलं त्या सर्वांची मतं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा ताईंनो, हीच ती अंगणवाडी आणि हीच ती मुले आहेत. त्यांना बाहेरून सेफ्टी डोअर लॉक केलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आता त्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. इथून तुम्हीच गेलता का? मी हे केलं, मॅडमचा फोन आला मला. कुठल्या मॅडमचा? विश्वासराव मॅडमचा. कोण आहे? सुपरवायझर. त्यांचा फोन आला, दोघींनी पण जा आणि पालकांना सांगा म्हणून. मग मी काय केलं, पोरं बाहेर नको जायला म्हणून मी दरवाजा लावलाच नाही. मी गेटला फक्त कुलूप लावला आणि चावी पालकांक दिली. कोणत्या पालकांकडे चावी? त्या जोशना, काय नाव आहे त्यांचं, आडनाव नाही माहिती, जोशना. अंगणवाडी सेविका आहेत त्यावेळी त्यांना हे सगळं माहित होतं का? हा, त्यांना माहिती होतं तुम्हाला. आणि तू येणारे तू आल्यावर पण त्या काय मला म्हणल्या की ती गेल्यावर यायचं होतं तू, एवढं पण म्हणल्या त्या मला. म्हणजे तुम्ही मुलांना कोंडून येतात यांना सांगितलं होतं? हा, माहित म्हणजे सांगितलं म्हणजे त्यांना मला तू मुलांना मॅडम मला म्हणल्या की दोघींनी पण या म्हणून पालकांना बसून. मग मी त्या प्रश्न एवढाच आहे. 11 मुलं होती. 11 मुलांना तुम्ही कोंडून येताय एकटंच? 7च मुलं होती. काय तुम्ही 11 म्हणताय? होती, तिने 2 नंतर नेली ना तिची. 7च मुलं होती. 7 असतील 11 असतील, त्या मुलांना कोंडून तुम्ही इथून ग्रामपंचायतीत 500 मीटर ग्रामपंचायत आहे तिथपर्यंत गेला. त्यांना पालकबाईंना बसायला सांगितलं होतं मी. पण हे सगळं यांना माहित होतं असं म्हणणं आहे तुमचं? हा, मी म्हणजे नाही का, त्यांना माहित होतं. त्या मला एवढं पण म्हणलं की नंतर ना हे केल्यावर ती बाई गेल्यावर यायचं होतं, एवढं म्हणल्या मला त्या. म्हणजे कुलूप लावून आला ते बरोबर आहे यांचं म्हणणं आहे? कुणाचं? हा, कुलूप लावलं होतं मी आणि चावी त्या पालकबाईकडे ठेवली. कुलूप लावून मुलांना एकटं ठेवून तुम्ही ग्रामपंचायतीत येणार हे ह्यांना माहित होतं का? हा, मग मॅडमने म्हणलंच होतं कुलूप लावून नाही, बरं येणार आहे ते माहितीच होतं त्यांना. तुम्हाला योग्य वाटतंय का? एखादे पालक थांबून यायचं का नाही? यायचंय ना आपल्याला. आपली मुलं छोटी छोटी आहेत. एखाद्या मी पालकांना 10 मिनिटाच्या वर लागलेच नाही मला. किती वेळ तिथं ग्रामपंचायतीत किती वेळ बैठक? 10 मिनिटं पण नाही. मी बैठकीला ते सगळं संपलं होतं तोपर्यंत. 10 मिनिटात परत आला तुम्ही? मी लगेच आले तिथनं, मी लगेच आले परत. मग तोपर्यंत इथं मुलं रडतच होती का तुम्ही येईपर्यंत? हा, मुलं 10 मिनिटं रडत होती मुलं. काय बाई ते म्हणतात तुम्हाला माहित होतं सगळं असं? हा प्रकार माहित नव्हता की तिला पण यायचंय. बरं, तिला यायचं माहित होतं ना, मग 5 मिनिटं लेट होऊन तू जर कोणी पालकांना ऍडजस्ट करून आले असती तर मग कोणीतरी पालकांना ऍडजस्ट करून यायचं होतं की नाही? तुम्ही सांगून पण गेले होते. तुम्ही कसं म्हणता मला माहित नव्हतं? तुम्ही त्या बाईला सांगून गेल्या, परत त्या पालक बाईला सांगून गेल्या, कसं काय म्हणतात मला माहित नव्हतं? आता याला जबाबदार कोण? या झालेल्या प्रकाराला तुम्हाला काय वाटतं? जबाबदार कोण याला? परिवेक्षक मॅडम की अंगणवाडी सेविका? त्यांचा फोन नसता तर मी तर गेले. मी परिवेक्षकांनी तुम्हाला जायला पण सांगितलं? जात नाही मी, कुठंच जात नाही. मी याला ग्रामपंचायत मध्ये पण मी जात नाही. कुठलं पण काम असू दे, मी ग्रामपंचायत मध्ये पण जात नाही. माझं स्वतःच पर्सनल काम असलं तरी मी ग्रामपंचायत पर्यंत जात नाही. परिवेक्षक मॅडमचा फोन आल्यामुळे तुम्हाला जायला लागलं? त्यांनी फोन केला, परत त्यांची जोड्या अंगणवाडी भेटली म्हणून मी सेविकांना बोलवून गेलेली. घेतलं. बस. हे तुम्ही शालेय समितीचे बी अध्यक्ष म्हणताय? शालेय समितीचा सदस्य आहे मी. मग अंगणवाडी 2 वाजेपर्यंत असते, त्याच्यानंतर बैठक घेतली पाहिजे. मुलांना कोण सांभाळणार? हा प्रश्न नव्हता तुमच्या समोर? ऑलरेडी मीटिंग ही अंगणवाडीची होती. त्यांची सकाळी 11 वाजता होती. मला पालक आणि अंगणवाडीच्या सेविका यांच्याकडून असं समजलं की अंगणवाडीचं साहित्य काही मिसिंग आहे, घाळे. तर मी सुपरवायझरांना कॉल केला. तर सुपरवायझरांनी मला सांगितलं की उद्या 11 वाजता मीटिंग आहे. ती मीटिंग कॅन्सल झाली. मी 11 ते 11:30 ह्या दरम्यान मी तिथं थांबलो. एकही अंगणवाडी सेविका कोणी आलं नाही त्या मीटिंगला. मी सुपरवायझरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मीटिंग कॅन्सल आहे, मी जातो. पण हा सगळा प्रकारच घडला. मुलांना एकटं सोडून अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी मदतनीस ग्रामपंचायतीत आल्या. ते म्हणतात की तुम्ही मीटिंग बोलवली होती त्यासाठी आम्हाला जावं लागलं. नाही, मीटिंग त्यांची बोलले ते आमच्याकडे आहेत नाही आपण. तर मी त्यांना म्हटलं की मीटिंग कॉल केली आहे, तुम्ही दोघींनी यायचं नाही. जर आलात तर पालकांना थांबवून या.
अंगणवाडी अजिबात बंद करायची नाही हे मी त्यांना फोनवर पण असेल त्यांच्याकडे मीटिंग रद्द झालेली तुम्ही कळवलं होतं का? हो माझ्याकडे मेसेज आहे. मी आदल्या रात्रीच मीटिंग रद्द झाली म्हणून सांगितले. मीटिंग रद्द झालेली कळवलं तरी दोघी मीटिंग रिपोर्ट मीटिंग अहवाल मीटिंग असते ती मी रद्द झाली काही कारणास्तव. माझ्याकडे हे पण आहे रेकॉर्ड पण हे पण आहे. तुम्ही दबाव टाकला मीटिंगला लवकरात लवकर पोहोचा, पालकांना अंगणवाडी थांबवा. नाही नाही असलं काही नाही सांगितलं मी. असा आरोप तुमचेच अंगणवाडी मदतनीस आहे ते आरोप करतात. नाही सरांनी जांभूळकर सर जे सदस्य आहेत ते म्हणले मला ह्यांच्याशी बोलायचंय. तर मी ह्यांना म्हटलं की तुम्ही दोघींनी येत असाल तर अंगणवाडीला पालकांना थांबून यायचं, दोघींनी यायचं. पालकांना थांबवून दोघींना तिकडे पण मी पण ते दोघींना सरांनी बोलवलं ना आलं पाहिजे म्हणून मी त्यांना सांगितलं. अंगणवाडी 2 वाजेपर्यंत चालू असते, 11 वाजता तुम्ही बैठक लावली. मग सरांनी तर बैठक लावणं अपेक्षित होतं. आहे ना. नाही बैठक जी आहे ना अहवाल मीटिंग असते ना ती 11 वाजता बोलवते. आमची मीटिंग तर रद्द झाली होती पण सरांनी मीटिंग कॉल केल्यामुळं बाकीच्या सगळ्या गेल्या. मीटिंग अरेंज ते केली होती. ते म्हटले माझी मीटिंग होती अहवाल मीटिंग परंतु माझी रद्द झाल्यामुळे बाकीच्या सेविका सगळ्या गेल्या. फक्त ह्या 6-12 जणी आहेत ना ह्यांच्यासाठी सर म्हणाले की त्यांना बोलवा, मला अंगणवाडीच्या संदर्भात विचारायचंय. जांभूळकरांनी बोलवायला लावलं. हा बोलायले पण ते बराच वेळ तिथं आले होते परंतु कोणी तिथं आले नाही. मग ते मला म्हणाले की मॅडम सेविका तुमच्या आल्या नाहीत बाहेर. तर मी ह्यांना मी फोन केला की म्हटलं खाली सरांनी हा सगळा प्रकार झालाय. तुम्ही व्हिडिओ देखील बघितले असतील. कोणाला जबाबदार धरायचं याच्यात? कोणाची नेमकी चूक आहे? आता सर ती सेविका मदतनीसांनीच हे केलं पाहिजे होतं ना. त्यांनी लॉक नाही लावायला पाहिजे होतं. वारंवार मी सूचना त्यांना दिल्या होत्या की तुम्ही दोघींनी पण यायचं नाही. आणि अंगणवाडी मीटिंग एकीचीच असते, दोघींची नसते. अंगणवाडी सेविकांनी मिटिंगला जा आणि मदतनीसांनी अंगणवाडी हा थांबायचं असतं. तुम्ही मदतनीसांना फोन केला की जा पटकन मिटिंगला म्हणून? नाही मी मदतनीसांना ह्यांना फोन केला होता कसं की सर वाट बघता ते तुम्ही मिटिंगला या म्हणून असं. सेविकांनी मिटिंगला या हा म्हणजे दोघींना म्हणजे सर तुम्हाला सांगितलं होतं का? माझ्या त्याच्यावर फोन केलता. मॅडम काय म्हटल्या असं बोलतात मॅडम. नाही खोटं बोलायचं नाही. हा जांभूळकर सर म्हटले मला दोघी पण पाहिजेत म्हणून मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की पर्सनली यांना दोघींनाच फोन केला कारण ह्यांचे थोडेसे प्रॉब्लेम आहे दोघींचे पण. तर मी म्हटलं याला जबाबदार तुम्हीच झाला ना जर दोघींना तुम्ही फोन करून मिटिंगला. नाही ना मी दोघींना पण नाही मी त्यांनाच बोलवलं होतं एकटीलाच की या म्हणलं. मला त्यांना पण सरांना सांगितलं की आमची एकच सेविका असते येईल, दोघींना आम्हाला जमणार नाही कारण मुलं असतात लहान. मदतनीस त्यांच्या मनाने गेले असं म्हणायचं मिटिंगला? मनाने वगैरे नाही म्हणता येईल कारण सर कोणी पाठवलं त्यांना? तसं नाही म्हणते. सर मला म्हणाले की त्या मला दोघीही पाहिजेत. तर मी सरांना मी काय म्हटलं सर असं नाही होत, दोघी आम्हाला येता येत नाही त्या दोघींना कारण मुलं असतात अंगणवाडी थांबायला लागेल. एक पर्यवेक्षिका म्हणून याला जबाबदार ग्रामपंचायत सदस्य जांभूळकर आहेत, मदतनीस आहे की मग सेविका आहे? तुम्हाला काय वाटतं? कारण की बैठक जांभूळकरांनी बोलवलेली असं म्हणताय तुम्ही, मदतनीसांनी तिकडे जायला नको होतं असं पण म्हणताय. तुम्हीच म्हणताय मी फोन करून दोघींना जा सांगितलं होतं. जबाबदार कोण म्हणजे याला? मला बघा माझी मीटिंग तर रद्द झाली होती. सरांनी याला जबाबदार नेमकं कोण? आता ह्यांनी मला सांगितल्यामुळे मी त्यांना बोलवलं. मी मीटिंगला जांभूळकरांनी दोघींना पाठवायचं सांगितलं. हा तुम्ही बोलवले. दोघींना जायला सांगितलं. हो कारण आमची मीटिंग फक्त सेविकाच असते, मदतनीसांना आम्ही मीटिंगला बोलवत नाही. जांभूळकरांनी मदतनीस पण पाहिजे मीटिंग. हो म्हटले होते म्हणाले त्यांचा नाही 12च्या 12 तर बघा ताईंनो, घडलेला जो हा प्रकार आहे तो अत्यंत गंभीर प्रकार आहे कारण की याच्यामध्ये काहीही होऊ शकते ताईंनो. त्यामुळे सर्व ताईंना माझी ही व्हिडिओ दाखवण्याची एकच विनंती आहे की मला कोणत्याही अंगणवाडीची बदनामी करायची नाही. मी सुद्धा अंगणवाडी कर्मचारी आहे. आपण सर्वजण मिळून काम करतो. तुम्हाला माहिती आहे की सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना योग्य प्रकारे माहिती देणं हेच माझं या चॅनलच्या माध्यमातून काम आहे. परंतु अशा पद्धतीने अजून कोणत्याही अंगणवाडी सेविका मदतनीस सोबत हे घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला नक्की याच्याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून कळवा. आणि घडलेला हा अनुचित प्रकार आहे, कोणासोबत सुद्धा हा प्रकार घडू नये. सर्व सेविकाताईंनी मदतनीसताईंनी याची काळजी घ्यावी आणि व्यवस्थितपणे आपलं काम करावे. हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा ताईंनो, एकतर आपण मानधनावर काम करतो. मानधन म्हणजे स्वतःच्या इच्छेने केलेले काम. तर आपण स्वतःच्या इच्छेने हे काम करतोय, मानधन तत्वावर करतोय. अजून आपल्याला भरपूर अशा बाबी आहेत की ज्या सरकारकडून मंजूर झालेल्या नाही आहेत.
आपल्याला मासिक पेन्शन, ग्रॅज्युटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा या सर्व मागणींसाठी आपण झगडत आहोत. त्याच्यामध्ये जर असा प्रकार जर झाला तर नक्कीच सरकार त्याच्यावर कारवाई काय करेलच. आपण सर्वांचीच माहिती ऐकलेली आहे. त्या माहितीनुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना जबाबदार धरलं जात आहे. त्यामुळे सर्व सेविकाताईंना, मदतनीसताईंना विनंती आहे की आपलं काम व्यवस्थित करा. कोणत्याही मुलांसोबत असं होऊ नये. मीटिंग आहे, परंतु मुले घरी गेल्यानंतरच मीटिंगला जावा, हीच तुम्हाला नम्र विनंती आहे. व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त जेवढ्या जास्त अंगणवाडी सेविकाताईंना ही माहिती शेअर करता येईल तेवढ्या जास्त अंगणवाडी सेविका मदतनीसताईपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.